नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नोकरी कट्टा या चॅनलवरती। मी तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2025ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी भरती निघालेली आहे। फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून करायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, पगार किती असणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। बघा, आरोग्य विभाग भरती 2025ची भरती निघालेली आहे। वेतन तुम्हाला इथे खूप चांगली सॅलरी मिळणार आहे। 60,000 रुपये वेतन मिळणार आहे। अर्ज फी कुठल्याही प्रकारची अर्ज फी नाही आहे। अर्ज पद्धती ऑफलाईन असणार आहे, परीक्षा न देता मिळेल नोकरी आणि कुठल्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे। नोकरीचे ठिकाण कुठं असणार आहे तर नागपूर या ठिकाणी असणार आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती कळेल। बघा, NHM नागपूर अंतर्गत ही भरती निघालेली आहे। 2025ची भरती आहे। राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून इथे तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे आणि शेवटची तारीख आहे 16 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। विभागाचे नाव काय आहे? आरोग्य विभाग या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। पद संख्या आहे 28 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे। पदाचे नाव काय आहे? पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी इथे भरती होणार आहे। कॅटेगरी काय आहे? महाराष्ट्र शासनाची नोकरी आहे। वयोमर्यादा काय आहे? 38 ते 69 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। कोण अर्ज करू शकतात तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। फ्रेशर आणि अनुभवी उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती कशी आहे? ऑफलाईन वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। वेतन तुम्हाला 60,000 पर मंथ इथे वेतन मिळणार आहे। अर्ज फी नाही आहे, कुठल्याही प्रकारची इथे अर्ज फी नाही आहे। नोकरीचे प्रकार कसे? कॉन्ट्रॅक्ट बेसिस कंत्राटी स्वरूपाची इथे जॉब आहे। निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे? वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? 16 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज पाठवण्याचा पत्ता काय आहे? आरोग्य विभाग 5वा माळा, सिव्हिल लाईन, नागपूर महानगरपालिका या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज हा करायचा आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। नोकरीचे ठिकाण कुठे आहे तर नागपूर या ठिकाणी नोकरी असणार आहे। बघा, ही जाहिरात राष्ट्रीय नागरी आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी या अंतर्गत ही निघालेली आहे। वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे थेट मुलाखत घेतली जाणार आहे, त्यानुसार तुमची निवड केली जाणार आहे। आणि आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांच्या नियंत्रणाखाली एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी मनपा नागपूर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान 15व्या वित्त आयोगाअंतर्गत तुमचे वैद्यकीय अधिकारी, पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी यासाठी इथे भरती होणार आहे। वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। 16/10/2025 पर्यंत इच्छुक असणारे उमेदवार इथे अर्ज करू शकतात। शैक्षणिक अर्हता बघा तुम्हाला इथे काय आहे? मूळ कागदपत्रासह इथे झेरॉक्स घेऊन तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहायचं आहे। मुलाखतीचे स्थळ बघा, आरोग्य विभाग 5वा माळा, सिव्हिल लाईन, नागपूर आरोग्य विभाग 5वा माळा, सिव्हिल लाईन, नागपूर महानगरपालिका या ठिकाणी तुमची मुलाखत असणार आहे। नोंदणी वेळ सकाळी 10 ते 12:30 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। या संकेतस्थळावरती तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती उपलब्ध आहे। त्यानंतर बघा, वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी इथे भरती होणार आहे। पदाचे नाव बघा, पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी इथे भरती होणार आहे। जातीचे प्रवर्ग आणि पद संख्या तुम्हाला इथे दिलेले आहे। SC साठी 1 असणार आहे, ST साठी 6 आहेत, VJA साठी 1 आहे, NTB साठी 2 असणार आहेत, NTC साठी 1 असणार आहे, OBC साठी 1, SC/BC साठी 6 जागा असणार आहेत, EWS साठी 4, ओपन साठी 4, टोटल 26 जागांसाठी इथे भरती होणार आहे। MBBS महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग यांच्या अंतर्गत ही भरती होणार आहे। 60,000 रुपये तुम्हाला इथे मानधन मिळणार आहे। त्यानंतर बघा, इथं वयोमर्यादा, कमाल वयोमर्यादा 69 वर्ष सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी इथे असणार आहे। वय 60 वर्ष असणं गरजेचं आहे। शल्य चिकित्सालय यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र सुद्धा इथे लागणार आहे। बघा, तुम्हाला वय 60 वर्ष लागणार आहे आणि तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्जाची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्राच्या झेरॉक्स सहित
बघा अर्जाची प्रिंट काढायचं आहे आणि कागदपत्राचे झेरॉक्स तुम्ही यासोबत लावून आणि मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकता। शैक्षणिक अर्थाचे 50 गुण, बघा तुमची निवड कशी केली जाणार आहे। शैक्षणिक अर्थाचे 50 गुण आणि थेट मुलाखत येणार आहे। त्यासाठी तुम्हाला 50 गुण देण्यात येणार आहे आणि सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 गुण, लीडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण, एक्सपिरियन्स असेल तर त्याला 10 गुण दिले जाणार आहे, रिसर्च आणि अकॅडमिक नॉलेज असेल तर 10 गुण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी यांच्यासाठी 10 गुण, अशा पद्धतीने तुमची इथे निवड केली जाणार आहे। व शर्तीसुद्धा इथे तुम्हाला लागू राहणार आहेत। अनुभवाच्या बाबतीत खाजगी व शासकीय अनुभव ग्राह्य धरण्यात येणार आहे। अर्जदार संबंधित पदासाठी शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा असं सुद्धा इथे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे। महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला मुलाखतीकरिता तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे। ही संपूर्ण निवड कंत्राटी स्वरूपाची असणार आहे। ही संपूर्ण जाहिरात निवड कंत्राटी असणार आहेत। त्यासाठी कुठलेही नागरी सेवा नियम लागू राहणार नाही आहेत। एकूण पदाच्या संख्येत अथवा आरक्षणामध्ये बदल होऊ शकतो। बघा जे तुम्हाला जाहिरात दिलेली आहे त्यामध्ये आरक्षणामध्ये बदल होऊ शकतो, हा सर्वस्व त्यांचा अधिकार असणार आहे आणि ही पदे निव्वळ कंत्राटी स्वरूपाची असणार आहेत। फक्त काही कालावधीपुरते हे असणार आहेत। मुलाखतीसाठी जायचं आहे तिथे कुठल्या प्रकारचा हप्ता लागू राहणार नाही असं सुद्धा सांगितलेलं आहे। तुम्ही थेट स्वतःच्या खर्चाने जायचं आहे। त्यानंतर बघा अशा पद्धतीची तुम्हाला इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता काय नियम अटी आहेत आणि तुम्हाला मुलाखतीसाठी जायचं आहे त्या ठिकाणी कुठले कागदपत्रे घेऊन जायचं आहे। झेरॉक्स प्रतीचा एक संघ उपस्थित राहणे, बघा तुम्हाला झेरॉक्स घेऊन जायचं आहे आणि सत्यप्रती ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा तिथे नेणं गरजेचं आहे। नुकताच काढलेला पासपोर्ट लागणार आहे, ईमेल ID, दूरध्वनी क्रमांक लागणार आहे। अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी आहे त्याचे प्रमाणपत्र लागणार आहे। प्रवर्गामध्ये अर्ज करीत असल्यास त्याचे प्रमाणपत्रसुद्धा इथे लागणार आहे। जन्मतारखेचा प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे। ओळखपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन याचंसुद्धा तुम्हाला इथे सर्टिफिकेट लागणार आहे। पदाकरिता लागणारे मूळ शैक्षणिक अर्हतेचे अंतिम वर्षाचे गुणपत्रिका व पदानुसार शासनातर्फ प्राप्त रजिस्ट्रेशन प्रमाणपत्रसुद्धा इथे तुम्हाला लागणार आहे। पदाकरिता लागणारे मूळ शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र लागणार आहे। PG डिग्री किंवा पदव्युत्तर डिग्री, डिप्लोमा असेल तर ते सुद्धा सर्टिफिकेट इथे लागणार आहे। उच्च शैक्षणिक अर्हताधारकास अनुभव असल्यास उमेदवारास प्राधान्य दिले जाणार आहे। बघा तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल, उच्च एज्युकेशन केलं असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे। उमेदवारांचे वय, अनुभव, शैक्षणिक अर्हता, नोंदणी, जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापर्यंत ग्राह्य धरले जाणार आहे। बघा तुमचं वय काय लागणार आहे, वय, अनुभव, शैक्षणिक अर्हता, नोंदणी, जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापर्यंत ग्राह्य धरले जाणार आहे। बघा तुमचं एज पण इथे बसणं गरजेचं आहे आणि ही कोणत्याही वेळेस भरती अथवा निवड प्रक्रिया रद्द करण्याचे संपूर्ण अधिकार निवड समिती यांच्याकडे असणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। कुठलाही हरकत अपेक्षा घेता येणार नाही। बघा ही रद्द झाली भरती तर कुठलाही आक्षेप तुम्हाला इथे करता येणार नाही असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे। तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता। तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स घेऊन यायचे ती सुद्धा माहिती दिलेली आहे। राष्ट्रीय नागरी आरोग्य 15 वित्त आयोग यांच्यानुसार ही भरती निघालेली आहे। बघा अर्जाचा नमुना सुद्धा दिलेला आहे। नोंदणी क्रमांक इथे टाकायचा आहे। पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला इथे लावायचा आहे। कुठल्या प्रवर्गासाठी तुम्ही फॉर्म भरताय आणि अर्जदाराचे संपूर्ण नाव लिहिणे गरजेचं आहे। जन्मतारीख इथे तुम्हाला टाकायची आहे अक्षरी, कधीपर्यंत या दिवसा म्हणजे जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्या तारखेपर्यंत तुमचं वय किती आहे ते सुद्धा इथे टाकायचं आहे। संपूर्ण पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे। मोबाईल नंबर, ईमेल ID टाकणं गरजेचं आहे। अर्जदारांकडे प्रमाणपत्र आहे का जातीचे ते सुद्धा टाकायचं आहे। कुठल्या जातीमधून येत आहे, जातीचे प्रवर्ग, जात पडताळणी प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा टाकायचं। विवाहित आहात का नाही, मॅरिड आहात का ते सुद्धा टाकायचं। शैक्षणिक अर्हता बघा तुम्ही काय एज्युकेशन घेतलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला इथे माहिती टाकणं गरजेचं आहे। बोर्ड विद्यापीठाचे नाव, उत्तीर्ण वर्ष, अंतिम वर्षाचे गुण, एकूण गुण, मिळालेले गुण आणि टक्केवारी तुम्हाला ही माहिती देणे गरजेचं आहे। इतर शैक्षणिक अर्हता सुद्धा इथे टाकायचा आहे। अनुभव टाकणे गरजेचं आहे। शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेमधून तुम्ही अनुभव घेतले ते सुद्धा टाकणं गरजेचं आहे। तुमच्या इथं अनुभव टाकणं सुद्धा गरजेचं आहे। काय अनुभव घेतलेले, काम केलेले कार्यालयाचे नाव, कुठल्या ठिकाणी काम केलात, धारण केलेले पद, कुठल्या पदावरती काम केलात, किती दिवसासाठी केलात, कामाचे स्वरूप, असं संपूर्ण माहिती इथे देणे गरजेचं आहे।
अर्जासोबत तुम्ही कुठले कुठले डॉक्युमेंट्स जोडलेत त्याचीसुद्धा माहिती इथे देणं गरजेचं आहे। त्यानंतर ही संपूर्ण माहिती वाचून घ्या। त्यानंतर ठिकाण, दिनांक, उमेदवाराची स्वाक्षरी, उमेदवाराचे संपूर्ण नाव, अशा पद्धतीने ही संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला भरायची आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।